महिला आरक्षण आणि पुनर्रचनेसाठीचं 131वं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत एकमतानं नामंजूर झालंय आणि यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसलाय। विधेयकाच्या बाजूने 298 तर विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली आहेत आणि यामुळे लोकसभेत विधेयकाच्या बाजूने सभागृहात 2/3 बहुमत मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आलंय। सभागृहात एकूण 528 खासदारांनी मतदान केलंय आणि त्यामुळे विधेयकाच्या मंजुरीसाठी आवश्यक असणारी आणखी 54 मतं मिळवण्यात सरकारला अपयश आलंय। दरम्यान 131व्या घटना दुरुस्ती विधेयकाला मंजूर करून घेण्यात अपयश आल्यानंतर केंद्र सरकारनं इतर 2 विधेयके पटलावर मांडण्याआधीच मागे घेतली आहेत। तर मोदी सरकारवर ही नामुष्की आलेली आहे। विधेयक नामंजूर झालेलं आहे आणि त्यामुळे मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। या निमित्तानं विरोधकांची एकजूट पाहायला मिळाली। 2/3 बहुमत मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आलेलं आहे आणि त्यामुळे विरोधक हे महिला आरक्षणाच्या विरोधात आहेत असा प्रचार आता सरकारच्या वतीने सुरू झालेला आहे। लोकसभेत 2/3 बहुमत मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आलेलं आहे। हे विशेष अधिवेशन यासाठी बोलावण्यात आलं होतं। याच अनुषंगानं आणखी 2 विधेयकं पटलावर मांडण्यात आलेली होती। मात्र या विधेयकाच्या मतदानात बहुमत मिळवण्यात अपयश आल्यानंतर ती 2 विधेयके देखील सरकारकडून मागे घेण्यात आलेली आहेत। त्यामुळे 131वं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर आज मोदी सरकारकडून काय पावलं उचलली जाणार, आज केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। भारत के संविधान का और संशोधन करने वाले विधेयक पर विचार किए जाए। शुद्धि के अद्यतन मत विभाजन इस प्रकार है। हाँ 298 298, ना 230 230। प्रस्ताव संविधान के अनुच्छेद 368 के उपबंधों के अनुसार सभा की कुल सदस्य संख्या के बहुमत द्वारा तथा सभा के उपस्थित और मत देने वाले सदस्यों के कम से कम 2/3 बहुमत द्वारा पारित नहीं हुआ। अब इस संविधान संशोधन पर विधेयक पर आगे की कार्रवाई करना संभव नहीं है। अतः संघ राज्य क्षेत्र विधि संशोधन विधेयक 2026 तथा परिसीमन विधेयक 2026 के संबंध में आगे की कार्रवाई पर निर्णय लेना है। तर विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। नहीं, हमने क्लियरली बोला है कि ये महिला बिल नहीं है। ये हिंदुस्तान का राजनीतिक जो स्ट्रक्चर है, इलेक्टोरल स्ट्रक्चर है, उसको बदलने की कोशिश है। ये हमने रोक दिया है और मैं अभी कह रहा हूं, प्रधानमंत्री से कह रहा हूं, अगर आप महिला बिल चाहते हैं 2023 का महिला बिल निकालिए, उसका इम्प्लीमेंटेशन आज से करिए और पूरा का पूरा ऑपोजिशन 100% आपको समर्थन देगा और महिला बिल हम इमीडिएट इम्प्लीमेंटेशन करा देंगे। के आरक्षण की बात नहीं थी, ये देश के लोकतंत्र की बात थी, ये देश की अखंडता की बात थी। हम कभी इससे सहमत नहीं हो सकते कि आप इस महिला आरक्षण को इस तरह से परसीमन से जोड़ें कि वो पुरानी जनगणना पर चले जिसमें ओबीसी शामिल भी नहीं है। तो ये मुमकिन ही नहीं था कि ये बिल पारित हो और मेरे ख्याल से हमारे देश के लोकतंत्र के लिए, हमारे देश की अखंडता के लिए ये एक बहुत बड़ी जीत है। पूरा विपक्षी दल यही कह रहा है कि जो सत्ता दल है ये इतने मोह में ये अपनी कुर्सी छोड़ना नहीं चाहते और क्योंकि इनका जनाधार अब खिसकता जा रहा है, क्योंकि जानते हैं कि जाने वाली सरकार है ये, तो ये महिलाओं का नाम लेके अपने आप को बचाने की कोशिश कर रहे हैं। हम देख सकते हैं कि किस तरह कोशिश ये की जा रही है, लेकिन आज देश की जो महिलाएं हैं वो महंगाई से परेशान है। मुझे लगता है कि कांग्रेस पार्टी और अपोजिशन महिला विरोधी है और ये बहुत बड़ा हिस्सा मतलब अपने लोकतंत्र को है और महिलाओं के आरक्षण के बिल को पहले समर्थन दिया, लेकिन अभी मतलब यहाँ कोई राजनीति करके कांग्रेस पार्टी और अपोजिशन ने महिलाओं को देने वाले रिजर्वेशन का विरोध किया और ये बिल मतलब फेल करने का हम इन लोगों ने किया है, इसीलिए हम इनका धिक्कार करते हैं। ये फिर साबित हुआ कांग्रेस और इंडी सेक्शन ने
जिस ढंग से फिर महिला बिल को गिराने का काम किया, ये देश की जनता और नारी शक्ति ने देखा और उनके चेहरे को भी देखा है। आने वाले दिनों में पाई की कीमत इन लोगों को चुकाना पड़ेगा। हमें तो 293 से 298 मिला, ये मेरे लिए खुशी का बात है। महिला बिल ये 2023 में पारित हुआ था, लेकिन इन्होंने बहुत बड़ा पाप किया है। 24 में महिला बिल लागू नहीं, आरक्षण लागू किया नहीं तो एग्जिस्टिंग 543 पे महिला आरक्षण लागू होता। आज जो बिल है वो डिलिमिटेशन का डिफीट हुआ है। पहली बार इस सरकार को हार के सामने जाना पड़ा, उनके चेहरे देखने लायक थे और वो 2/3 मेजोरिटी उनको नहीं मिल पाई। आप बार बार कह रहे हैं तो 880 पर तो भाई प्रोपोर्शनेटली 50% वोट डालना चाहिए ना, उसी पे तो शंका आई ना लोगों को, क्योंकि हर वक्त आप पॉपुलेशन कहते हो। और फिर तो तीसरी बात थी कि आपने उसको डिलिमिटेशन से लिंक कर दिया, तो आपके तो ज्ञानेश कुमार से लोगों को मालूम है क्या करोगे आप, तो पूरी शंका ही है ना मन में। तो इसके लिए महिलाओं के आरक्षण के लिए अपील ही नहीं था। आज महिलांच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी नेहमीच सतत राहते आणि आज जो विधेयक आणलेला होता तो विधेयकासाठी सगळ्यांनी मंजुरी द्यायला पाहिजे नव्हता। खूपच म्हणजे इतिहासात हे लिहिलं जाईल इतकं, म्हणजे आजचा जो दिवस आहे हे काँग्रेस पक्षाने जे असं आणून पाडलं आहे हे नेहमी महिला आमच्या आठवण ठेवतील आणि यांना इलेक्शनच्या वेळेस यांना दारावर उभे नाही करतील, यांना सगळ्यांना हकलतील। आज महिला टीव्हीच्या समोर बसून पाहत आहेत की कोण काय करत आहे आणि हे चित्र त्यांचं दिसून पडलं आहे। निसर्गानं सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। महिला आरक्षणाचं विधेयक नामंजूर झालं आणि दिल्लीमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाला। मला वाटतं निसर्ग सुद्धा अश्रू ढाळतोय या सगळ्या घटनेवरती। उबाठाच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी महिला आरक्षणाचं जे बिल फेटाळलं गेलं त्याच्या संदर्भामध्ये दुःख व्यक्त करणारं ट्विट त्यांनी केलं, असं मला आत्ताच आपल्याच काही बांधवांच्याकडून कळालं। पण मला वाटतं की ही दोगली राजनीती समजायची का? केवळ आणि केवळ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची लोकप्रियता वाढेल आणि जर सर्वसामान्य महिला जर राजकारणात आल्या, त्यांना संधी मिळाली तर प्रस्थापितांचं राजकारण धोक्यात येईल या भीतीनं मला वाटतं हा प्रकार घडलाय। महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने ठोस पाऊल म्हणजे नारी शक्ती वंदन हे विधेयक होते। मोदीजींनी ते आणले, परंतु काँग्रेसने या विधेयकाला विरोध करून त्यांचं महिला विरोधी धोरण हे उघड केलंय। भारतातील तमाम महिला भगिनी काँग्रेसला कधीही माफ करू शकणार नाहीत। मी ठामपणे सांगू इच्छिते, महिलांच्या हक्कासाठी किती विरोध केला, कितीही अडथळे आणले तरी मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही आमच्या हक्कासाठी ठामपणे लढत राहू। तर महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। आरक्षण मिळेपर्यंत नारी शक्तीची लढाई सुरूच राहील असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। तर विरोधी पक्षनेते राहुल गांधींवरही त्यांनी टीका केली आहे। नारी शक्ति की लड़ाई शुरू होगी और वो तब तक जारी रहेगी जब तक हमारी नारी शक्ति को भारत की लोकसभा में और राज्य की विधानसभाओं में आरक्षण नहीं मिलता। मैं तो कहना चाहता हूं कि सारे विरोधी बैंड बजाकर डांस करे, राहुल जी भी उनके साथ डांस करे कि किस प्रकार से महिलाओं का अधिकार हमने छीन लिया, किस प्रकार से भारत को फिर एक बार पुरुष प्रधान संस्कृति की ओर हम लेकर गए। इसके लिए उन्होंने बहुत ज्यादा बैंड बजाकर डांस करना। तर लोकसभेत महिला विधेयक नामंजूर झाले याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात। आजही केंद्रामधलं त्यांचं सरकार जे आहे ते काटावरचंच आहे। महिला आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही, पण त्या आरक्षणाच्या माध्यमातून इतर आरक्षण आहे, इतर बाकीचे बरीच चर्चा झालेली आणि त्याच्याच बरोबर या आरक्षणाच्या बिलाच्या माध्यमातून मतदारसंघ पुनर्रचना करताना ती वेगळ्या पद्धतीने होऊ नये। सत्ता मिळवण्यासाठी सत्तेमधली माणसं अधिकाराचा उपयोग करून ज्या पद्धतीने पुढची सत्ता कशी आणायचं याचं नियोजन करून कायद्याच्या दृष्टीतून काम करत असेल तर त्याचा हा विरोध झाला पाहिजे आणि तो लोकशाहीच्या माध्यमातून जर झाला तर मला वाटतं योग्य आहे। तर याबाबत अमित शहा, केजरीवाल, गडकरींसह इतर महत्त्वाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे एक्स अकाउंटवरून आपण पाहूयात। अमित शहा यांचे एक्स पोस्ट आपण पाहतोय। 70 कोटी महिलांचा विश्वासघात करून कोणी विजयाचा उत्सव कसा साजरा करू शकतो?
विरोधकांचा हा उत्सव आपल्या हक्कांसाठी अनेक दशके वाट पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा अपमान आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष महिलांचा किती वेळा विश्वासघात करणार. कधी कधी विजयासारखा दिसणारा अहंकार प्रत्यक्षात मोठा पराभव असतो हे काहींना समजत नाही. यानंतर आपण नितीन गडकरींचे एक्सपोस्ट पाहतोय. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक दुर्दैवी दिवस. 131वे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर न होणं हे विरोधी पक्षांची महिला विरोधी मानसिकता दर्शवतं. देशातील महिलांचा सन्मान करण्याची आणि त्यांना त्यांचे हक्क देण्याची एक संधी होती. विरोधी पक्षाच्या संकुचित वृत्तीनं पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला धुडकावून लावत महिलांचा विश्वास, आशा धुळीस मिळवली. जनता विरोधी पक्षाच्या महिला विरोधी विचारसरणीला नक्कीच प्रत्युत्तर देईल. महिलांच्या सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठीचा हा लढा सुरूच राहील. तर आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची एक्सपोस्ट आपण पाहतोय. मतदारसंघ फेररचना विधेयक संसदेत नामंजूर झालं. मोदींचा अहंकार संपुष्टात आला. मोदी सरकारची उलटगंटी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे एक्सपोस्ट. लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियम नामंजूर होणं हे दुर्दैवी आहे. गरीब, आदिवासी, अनुसूचित जाती जमातीतील माता भगिनींना संसदेत येऊ न देण्यासाठी ही भूमिका. शिवसेना याचा तीव्र शब्दात निषेध करते. पंतप्रधान मोदींनी नारी शक्तीला वंदन करण्यासाठी एक ऐतिहासिक प्रयत्न केला होता. विरोधकांचा महिलांप्रती असलेला आकस दिसून आला. त्यांचा खरा आणि दुष्ट चेहरा आज समोर आलाय. हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस ठरेल. येणाऱ्या काळात लाडक्या बहिणींचे रुद्र रूप विरोधकांना पाहायला मिळेल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे एक्सपोस्ट. देशाच्या संविधान, लोकशाही आणि निवडणूक संरचनेत मोदी सरकारचा डाव लोकसभेत इंडिया आघाडीनं हाणून पाडलाय. महिलांना 33% आरक्षण देणारं विधेयक संसदेनं 2023 सालीच मंजूर केलंय. त्याची अंमलबजावणी 2024च्या लोकसभा निवडणुकीपासूनच व्हावी ही काँग्रेसची मागणी आहे. मोदी सरकारनं त्या अंमलबजावणीला जनगणनेची अट जोडून विलंब करण्याचा प्रयत्न केला. जनगणना सुरू असताना महिला आरक्षणाच्या आडून संघराज्य व्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची एक्सपोस्ट. काहीशी भुवया उंचावणारी ही एक्सपोस्ट आहे. देशाच्या संसदेचं स्वप्न पाहणाऱ्या महिलांसाठी आजचा दिवस अत्यंत दुर्दैवी आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर माझी ठाम भूमिका आहे आणि ती मी सातत्यानं मांडली आहे. पुढेही तीच भूमिका मांडत राहणार आणि सामोरी जाणार. खासदार कंगना रनौत. विरोधी पक्षातील कोणीही याची अपेक्षा केली असेल असं मला वाटत नाही. मला वाटते की हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. पंतप्रधान मोदी महिलांना हक्क मिळवून देतील. आमचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. तर महिला आरक्षण आणि पुनर्रचनेसाठीचे 131वे घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर सभागृहाच्या बाहेर सत्ताधारी महिला खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. विरोधकांचा निषेध करत सत्ताधारी महिलांनी घोषणाबाजी केली आहे. क्या कहना चाहेंगी आज?
मतदाराचा. तर लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानं नवनीत राणांच्या डोळ्यात अश्रू आलेत. विरोधकांनी हे विधेयक मंजूर होऊ दिलं नाही आणि त्यामुळे हा काळा दिवस म्हणून राहील असं नवनीत राणा म्हणाले. तर विरोधकांनी विरोध केला पण महिला तुम्हाला कधीच माफ करणार नाही असे नवनीत राणा म्हणाले आहेत. सुबह से कंटिन्यू 2024-23 से जब बिल इंट्रोड्यूस हुआ था तो हम साक्षीदार थे. हमने वो बिल का बहुत आनंद लिया कि भाई आने वाले समय में 13-14% और अब वो 33% होगी महिला. आज सदन में आया और चर्चा शुरू हुई और जहां पर पूरी देश की महिलाओं को होप्स थी कि हम बराबरी में पुरुष के बैठेंगे और बराबरी में इस देश के अधिकारों के लिए लड़ेंगे और उसमें हमारा योगदान रहेगा, ने आज विरोध किया है. मैं इतना जरूर बोलना चाहूंगी, इस देश की महिलाएं आपको माफ नहीं करेंगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.